कोण आहे? ती माया उपादान कारण आहे. ते मायेनंच केलं हे सगळं. आधी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कानोबा तेरे तेरे ते, तिथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. मग ढालगज म्हणजे ती माया. अशी ती माया, त्या मायेनंच असणारं तीन गुण तयार केले. तीन गुणापासून तीन देव झाले, ब्रह्म विष्णू महेश मज देखता झाले. आणि तीन गुण ते तीन देव, आणि तीन देवला तीन कामं. ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली, विष्णू त्या जगाचा सांभाळ करतो, आणि महादेव त्या जगाचा नाश करतो. ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन गुणाचे, एक रजगुणाचा ब्रह्मदेव, तमोगुणाचे महादेव, आणि सत्वगुणाचे विष्णू, असे तीन गुणाचे कोण आहेत? हे तीन देव. हे कोणापासून? तर मायेपासून. अशी ती माया. म्हणून मायेचा परिणाम ते हे जग. मायेचा परिणाम तेच काय आहे? म्हणून परिणामवाद सांगत असताना त्याची एक व्याख्या केली शास्त्रकारांनी. म्हणून परिणाम सांगत असताना उपादान कारणाच्या समसत्तावान, उपादान कारणाच्या समसत्तावान आणि अन्यथा रूप. रूप कसं त्याचं वेगळं आहे. सत्ता दोघांची सारखीची. जसं मातीची आणि घटाची सारखी सत्ता आहे, दह्याची आणि दुधाची सारखी सत्ता आहे. दही पांढरशुभ्र आणि दूध बी पांढरशुभ्र, पण रूप अन्यथा आहे. दूध पातळ आहे, दही घंट आहे. दूध गोड आहे, दही आंबट आहे. म्हणून अन्यथा विपरीत आहे त्याचा स्वभाव कसा आहे? दुधाचा स्वभाव वेगळा आणि दह्याचा स्वभाव वेगळा, मातीचा स्वभाव वेगळा, घटाचा स्वभाव वेगळा. म्हणून उपादान कारणाच्या बघा समसत्तेवान आणि अन्यथा रूप हाच परिणामवाद आहे. असाच आपण काय पाहिला? परिणामवाद. त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी बी गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. दृष्टी वेधली कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे. म्हणून निर्मळ माझ्या स्वरूपी निर्मळ देखती दोष, जोरे विटाळले मुख, ते अण्णा ते म्हणे कडू उवीख. हा माणूस माणूस मानिती माते, असे दृष्टांत दिले. म्हणून बऱ्याच ठिकाणी असे वव्या बी आलेल्या आहेत. माझ्या विस्तारलेपणाची निनावी, हे जग चिन्हो ह्या घरी, दैशे दूध मुराले स्वभावे तेची दैही. म्हणून बिजच झाले तरू, का भंगाराचे अलंकारू, तैसा अमज